सर्वांना नमस्कार. तुमच्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. बरं, मला एक सांगा, आपण चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांकडे लक्ष देतो, पांढऱ्या केसांकडे लक्ष देतो, पण कधी तुमच्या पायांकडे लक्ष दिलेलं आहे का? कधी चालताना पाय लटपटलेत का? पायऱ्या चढताना दम लागलाय का? किंवा बसून उठताना पायात जीवच नाही असं वाटलंय का? जर याचं उत्तर हो असेल तर सावधान. विज्ञानाने हे सिद्ध केलंय की पाय कमजोर होणं ही अकाली मृत्यूची सुरुवात असू शकते. हे ऐकून घाबरू नका, पण गांभीर्य समजा. आपले पाय हे आपल्या शरीराचा पाया आहेत. जर पाया मजबूत नसतील तर वरची इमारत कितीही सुंदर असली तरीही ती कोसळणारच. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला असे 5 सुपरफूड सांगणार आहे जे आजपासूनच खायला सुरुवात करा, तर तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत होतील आणि तुम्ही दीर्घायुष्य व्हाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट ज्ञान हे मृत्यू इतकेच धोकादायक असते. चला सुरू करूया. पहिला पदार्थ आहे देशी गाईचे तूप. मित्रांनो, आपल्या आयुर्वेदात तुपाला अमृत मानलं गेलं आहे. पायाच्या मजबूतीसाठी हा सर्वात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे. जसे कोणत्याही मशीनला चालण्याची ऑइलिंगची गरज असते, तसेच आपल्या पायाच्या सांध्यांना आणि हाडांना वंगणाची गरज असते. देशी गाईचे तूप हे वंगण म्हणून काम करते. यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन K2 असते, जे हाडांची घनता वाढवते आणि सांधेदुखी, कटकट, आवाज येणे पूर्णपणे थांबवते. रोज 1 किंवा 2 चमचे तूप खाल्ल्याने पायांमधील स्नायू मजबूत होतात आणि चालताना ताकद मिळते. हे कोणी खावं? वाढत्या वयातील मुले, खेळाडू, 50 ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी देशी तूप नक्कीच खावे. कोणी टाळावे? ज्यांना हृदयाचा गंभीर आजार आहे, कोलेस्ट्रॉल खूप जास्त आहे, किंवा जे अत्यंत लठ्ठ आणि कोणताच व्यायाम करत नाही, त्यांनी तुपाचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ठेवावे. दुसरा पदार्थ आहे रागी किंवा नाचणी. पायाच्या हाडाची मजबूती कॅल्शियमवर अवलंबून असते आणि निसर्गात कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत कोणता असेल तर ती आहे नाचणी. गव्हापेक्षा नाचणीमध्ये कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असते. अनेकदा पाय कमजोर होण्याचे कारण हाडे ठिसूळ होणे असते. जर तुम्ही रोजच्या आहारात नाचणीची भाकरी, नाचणीची आंबील किंवा लाडू याचा समावेश केला तर तुमचे पाय कधीच कमजोर पडणार नाही. हे पायाच्या स्नायूंना टोन करते आणि हाडांना दगडासारखे मजबूत बनवते. हे पचायलाही अत्यंत हलके असते. हे कोणी खावे? हे सर्वांसाठी उत्तम आहे, विशेषतः रजोनिवृत्ती झालेल्या महिला, ज्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता लवकर होते, आणि लहान मुलांसाठी हे वरदान आहे. हे कोणी टाळावे? नाचणीमध्ये ऑक्सॅलेट्स असतात, त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी नाचणीचे अतिसेवन टाळावे किंवा डॉक्टरांना विचारूनच घ्यावे. तिसरा पदार्थ आहे भिजवलेले बदाम आणि अक्रोड. पायांच्या नसा आणि स्नायू यांच्या समन्वयासाठी ड्रायफ्रुट्स अत्यंत महत्वाचे आहेत. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि प्रोटीन असते, जे स्नायूंची झीज भरून काढते. अक्रोड मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स भरपूर असते, जे पायांच्या नसांना ताकद देते आणि रक्त पुरवठा सुरळीत करते. अनेकदा नसा कमजोर झाल्यामुळे पायात गोळे येतात किंवा मुंग्या येतात. रोज सकाळी रात्रभर भिजवलेले 5 बदाम आणि 2 अक्रोड खाल्ल्याने पायांची थकवा दूर होते आणि नसांमधील ब्लॉकेज निघून जाण्यास मदत होते. हे कोणी खावे? विद्यार्थी, ऑफिस मध्ये सतत बसून काम करणारे लोक आणि ज्यांना
पायात मुंग्या येण्याचा त्रास आहे त्यांनी हे नक्की खावे आणि कोणी टाळावे. भिजवून खाल्ल्यास हे कोणालाही चालते, पण ज्यांना ड्रायफ्रूटची ॲलर्जी आहे किंवा पचनाचा अत्यंत गंभीर त्रास आहे त्यांनी जपून खावे. चौथा पदार्थ आहे पालेभाज्या, विशेषतः पालक आणि मेथी. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियमची अत्यंत गरज असते, जे हिरव्या पालेभाज्यांमध्ये ठासून भरलेली असते. पालक आणि मेथीमध्ये भरपूर आयरन असते, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते. जेव्हा पायांना पुरेसा ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा मिळतो तेव्हाच ते मजबूत राहतात. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुमचे पाय लवकर थकतील आणि कमजोर होतील. आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा पालेभाज्या खाल्ल्याने पायांच्या स्नायूंना जबरदस्त ताकद मिळते आणि अकाली थकवा येत नाही. हे कोणी खावं? एनिमिक रक्ताची कमतरता असलेले लोक, गरोदर महिला आणि बैठी जीवनशैली असलेल्या प्रत्येकाने हे खाणे अनिवार्य आहे. कोणी टाळावे. पालकामध्ये देखील ऑक्सॅलेट्स असतात, त्यामुळे किडनी स्टोन असलेल्यांनी मर्यादित प्रमाणात खावे. तसेच जे लोक ब्लड थिनर घेतात त्यांनी पालेभाज्यांचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने ठेवावे. पाचवा पदार्थ आहे अंडी किंवा पनीर. मित्रांनो, हाडे कॅल्शियमने बनतात, पण स्नायू हे प्रोटीनने बनतात. जर तुमचे स्नायू कमजोर असतील तर हाडावर जास्त ताण पडतो आणि पाय निकामी होतात. अंडे हे प्रोटीनचा सर्वात शुद्ध स्रोत आहे. एका अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी देखील असते, जे कॅल्शियम शोषण्यासाठी गरजेचे असते. जर तुम्ही शाकाहारी असाल तर पनीर हा पर्याय उत्तम आहे. रोजच्या आहारात 1 किंवा 2 अंडी किंवा 50 ते 100 ग्रॅम पनीरचा समावेश केल्यास पायांच्या स्नायूंची ताकद टिकून राहते, झीज भरून निघते. चालताना पळताना पायात उफाट ऊर्जा मिळते. हे कोणी खावे? व्यायाम करणारे, जिम जाणारे, वाढत्या वयातील मुले आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांचे स्नायू वयानुसार कमी होत आहेत त्यांनी प्रोटीनसाठी अंडे किंवा पनीर नक्की खावे. आणि कोणी टाळावे? ज्यांना युरिक ऍसिडचा त्रास आहे त्यांनी अंडे, विशेषतः पिवळा भाग आणि पनीरचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे. तसेच ज्यांना किडनीचा आजार आहे त्यांनी प्रोटीनचे प्रमाण मर्यादित ठेवावे. तर मित्रांनो, हे होते ते 5 धमाकेदार पदार्थ. लक्षात ठेवा, तुम्ही आज तुमच्या पायांची काळजी घेतली तरच उद्या हे पाय तुम्हाला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतील. म्हातारपणात कोणावर अवलंबून राहायचे नसेल तर आजपासूनच हे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा. फक्त खाऊन चालणार नाही बरं का. थोडा व्यायाम आणि सकाळचे कोवळे ऊन व्हिटॅमिन डी साठी देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? यातील कोणता पदार्थ तुम्ही आजपासून सुरू करणार आहात? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या त्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा ज्यांना चालताना त्रास होतो. असेच छान आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काळजी घ्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. लवकरच भेटूया अशा जबरदस्त विषयावर. धन्यवाद.